श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, ही आहे आकाशवाणीची संकेत धून. हे आपण जाणताच. पण ही धून मी एका ऑटोचालकाच्या मोबाईलची रिंगटोन ऐकली तेव्हा मला सुखद धक्का बसला. मी त्यांना माझी ओळख सांगितली नाही की मी आकाशवाणीची निवेदिका आहे म्हणून. मी त्यांना विचारलं की ही कोणती रिंगटोन आहे तुमच्या मोबाईलला. ते म्हणाले, ही आकाशवाणीची धून आहे. मी म्हणाले, पण तुम्ही का घेतली आहे तुमच्या मोबाईलची रिंगटोन म्हणून. ते उत्तरले, मी सतत ऑटोमध्ये आकाशवाणी ऐकत असतो. माझ्या ऑटोतील मुलं देखील ऐकतात. पेपर वाचायला वेळ मिळत नसतो म्हणून बातम्या विशेष मन लावून ऐकतो. मला आकाशवाणीचे कार्यक्रम फार महत्त्वाचे वाटतात म्हणून मी ऐकतो. त्यांचे हे बोलणे ऐकून मला फार आनंद झाला मनोमन. आणि मला अशा लोकांना सांगावंसं वाटतं की जे लोक म्हणतात की आज आकाशवाणी कोण ऐकतं, तर ह्या ऑटोचालकाचे विचार आत्ताचेच आहेत, 2026मधले आहेत. आणि मी बघते आज आकाशवाणी ऐकणारा श्रोतावर्ग वाढला आहे. बसमध्ये, कारमध्ये, ऑटोमध्ये, सलून, लेडीज पार्लर, दुकाने, लायब्ररी, हॉस्पिटल्स, मॉर्निंग वॉक करणारे, इव्हनिंग वॉक करणारे, पार्कमध्ये व्यायाम करणारे, हे सगळे लोक रेडिओ ऐकतात. आणि श्रोते हो, हे अतिशय सकारात्मक असं चित्र आहे. किंबहुना पूर्वीपेक्षा आज रेडिओ जास्त ऐकला जातो. फक्त प्रतिक्रिया वेळेअभावी श्रोते देऊ शकत नाहीत. ते आपण समजून घेतलं पाहिजे. आजही आकाशवाणी खूप जास्त ऐकली जाते. म्हणूनच आकाशवाणी आपला 90 वर्षाचा यशस्वी प्रवास करू शकली. आणि बघता बघता आकाशवाणी अकोलाला देखील 34 वर्ष पूर्ण झालीत. श्रोते हो, यात्रा किंवा प्रवास म्हटलं की नुसती मजा आणि आनंदच असतो असं नाही, तर खाच खळगे आणि वळणं देखील असतात. आकाशवाणीच्या या प्रवासात देखील कोरोना काळात एक प्रतिकूल असं वळण आलं. ज्या वळणावर सारं जग घरबंद झालं, त्या काळात आकाशवाणीचा कार्यक्रम विभाग, इंजिनिअरिंग सेक्शन आणि अनाउन्सर, न्यूज रीडर आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करत राहिले. वेळोवेळी जनतेपर्यंत तासातासाला बातम्या पुरवत राहिले. गाण्यांनी आणि रेकॉर्डेड कार्यक्रमांनी भयभीत झालेल्या जनतेच्या मनाचे मनोरंजन करत राहिले. बाहेरचे प्रोडक्शन त्या काळी बंद करावे लागले. परिणामतः काही आकाशवाणी केंद्रांना आपलं सायंकालीन प्रसारण बंद करावं लागलं. त्या महामारीच्या काळात आकाशवाणीला पठारावस्था आली होती. मात्र पठारावस्था ही पुन्हा उभारी घेण्यासाठी आवश्यकच असते. थोडं थांबणं, थोडं मागे जाणं गरजेचं असतं. जसा धनुष्यबाण खूप दूर पाठवायचा असेल तर आधी मागे घ्यावा लागतो. अगदी आकाशवाणीबाबतही असंच घडलंय. आणि आता आकाशवाणीने पुन्हा उभारी घेतली आहे. सुंदर सुंदर कार्यक्रमांची निर्मिती ती करते आहे. आणि तिने एवढी भरारी घेतली आहे की आता ती ग्लोबल झाली आहे. आणि श्रोते हो, तिच्या या ग्लोबल होण्याच्या प्रवासात समस्त रसिक श्रोता मायबापांचे खूप मोठे योगदान आहे. सगळ्या श्रोत्यांना आकाशवाणीच्या या 90 वर्षाच्या स्वरयात्रेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता ऐकूया आपल्या एका श्रोता बंधूचे मनोगत. अकोला आकाशवाणीला माझा सप्रेम नमस्कार. मी मणिपाल जयपाल गजभिये, राहणार लेगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. मी रोज सकाळी झोपेतून उठलो की आधी रेडिओ चालू करतो. FM 102.4 अंश. इकडे माझे आणि माझ्या पत्नीचे दैनंदिन काम चालू असतात आणि सोबतीला असते आकाशवाणी वरील विविध कार्यक्रम. सकाळच्या भक्तिगीत, भावगीतांच्या कार्यक्रमापासून सुरुवात होते. नंतर सकाळच्या बातम्या आणि नंतर जुन्या गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे तर मेजवानीच. आणि मी आज 30 वर्षापासून
आपल्या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आहे आणि एखाद्या वेळी कधी लाईट गेली असली तर आकाशवाणी बंद असते, तेव्हा काम करताना काहीतरी चुकल्यासारखं वाटते. आमचा कामाचा ताल चुकल्यासारखा होतो. आकाशवाणीला माझा पुन्हा नमस्कार. आकाशवाणीला माझ्या वर्धापन दिनानिमित्त ढेर साऱ्या शुभेच्छा.